सीबीआयनं मोटेगावकर भोवती कसा सापळा रचला ते देखील जाणून घेऊयात। प्रल्हाद कुलकर्णीसह इतर आरोपींच्या माध्यमातून मोटेगावकरांचं नाव हे समोर आलं। सीबीआयकडून लातूरमध्ये जाऊन मोटेगावकरांची साधी चौकशी करण्यात आली। फॉरेन्सिक्स तपासासाठी मोटेगावकरांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला। मोबाईलमधून मोटेगावकरनं डिलीट केलेला डेटा हा रिकव्हर करण्यात आला। रिकव्हर माहितीतून प्रश्नपत्रिका आणि मोटेगावकरकडेच प्रश्न तंतोतंत जुळलेले आहेत। रविवारी सीबीआयकडून मोटेगावकरांना मोबाईल घेण्यासाठी निरोप देण्यात आला। गाफील मोटेगावकर फक्त ड्रायव्हर सोबत मोबाईल घेण्यासाठी सीबीआय कार्यालयात आला। मग सीबीआयनं सांगितलं यू आर अंडर अरेस्ट। मोटेगावकराला अटक करून सीबीआयनं घरी कळवलं। सोमवारी सकाळी मोटेगावकरला घेऊन सीबीआय अधिकारी दिल्लीत दाखल झाले। तर अशा पद्धतीनं हा सापळा रचण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।